श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज मी तुम्हाला एकदम साधा आणि सोपा असा एक उपाय सांगणार आहे. जो तुम्ही केलात ना तर नक्कीच तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, पण तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ देखील मिळणार आहे. खूप साधा असा उपाय आहे, पण प्रत्येक उपाय असू द्या, सेवा असू द्या, काहीही असू द्या, ती तुम्हाला मनोभावाने, भक्तीने आणि श्रद्धेने करायची असते. जोपर्यंत तुमचा त्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही ना, तोपर्यंत तुमची कुठलीच इच्छा पूर्ण होणार नाही आहे. त्याच्यामुळे कोणताही उपाय असू द्या, तुम्ही भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा असतो. बघा, आजचा उपाय मी तुम्हाला सुपारीचा सांगणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुपारीला गणपती बाप्पाचे स्वरूप मानलं जातं. ज्या वेळेस गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे नसते, अशा वेळेस सुपारीला गणपती बाप्पा म्हणून आपण सुपारीची पूजा करतो. कारण सुपारीमध्ये गणपती बाप्पाचा वास आहे असं मानलं जातं. आपल्या घरामध्ये पण बघा, कुठलीही पूजा असू द्या, मग ती सत्यनारायणाची असू द्या, किंवा मग आपण गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा करतो, किंवा इतर कुठलीही पूजा आपण जेव्हा केव्हा घरामध्ये मांडतो ना, त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणून आपण एक सुपारी नक्की पूजेमध्ये ठेवत असतो. किंवा मग लग्नामध्ये असू द्या, कुठले वास्तुशांती काहीही असू द्या, सुपारीला खूप जास्त मान दिला जातो, खूप जास्त महत्व दिलं जातं. कारण की सुपारी ही गणपती बाप्पाचे प्रतीक आहे, आणि गणपती बाप्पाचे प्रतीक म्हणूनच सुपारी ठेवली जाते आणि त्याची पूजा केली जाते. आणि याच सुपारीचा आज मी तुम्हाला साधा सोपा असा एक उपाय सांगणार आहे, ज्याने तुमची न होणारी कामं, किंवा तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या कामासाठी प्रयत्न करत आहात पण ते काम पूर्ण होत नाही आहे, ते काम फक्त ही सुपारी करेल. बघा, मग तुमचं कोणतंही रखडलेलं काम असू द्या, ती सुपारी नक्की या उपायाने ते काम तुमचं पूर्ण होईल. पण लक्षात ठेवा, तुम्ही हा उपाय करताय, विश्वासानेही करताय, श्रद्धेनेही करताय, ठीक आहे. पण त्यासाठी तुम्ही मेहनत करत नसाल ना, तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होणार नाही आहे. आपल्याला 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्या म्हणजे आपल्याला देवावरती असणारा विश्वास, त्यासाठी आपण केलेले उपाय, आणि त्यासोबतच मेहनत. कारण की आपल्या मेहनतीला साथ देण्याचं काम हे देव, परमेश्वर, स्वामी करत असतात. त्याच्यामुळे आपली मेहनत खरंच खूप महत्वाची असते, आणि तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच परमेश्वराची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, त्या ब्रह्मांड नायकाची तुम्हाला साथ मिळणार आहे. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही करा, त्यासोबत मेहनत करा, आणि उपाय करताना विश्वासाने, हा हे असं शक्य होतं का, असं कुठे होतं का, असं म्हणून जर हा उपाय केला ना, फक्त करायचा म्हणून, तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे खूप श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय नक्की करायचा आहे. आता हा उपाय करायचा कधी, तर बघा, हा उपाय तुम्हाला फक्त 1 आठवड्यासाठी करायचा आहे. म्हणजेच 1 आठवडा म्हणजे हा मंगळवार ते पुढच्या मंगळवारपर्यंत करायचा आहे, आणि त्यानंतर ती सुपारी एका ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. तर बघा, आता उद्याचा मंगळवार म्हणजे आता येणारा मंगळवार असू द्या, कारण की आजच मंगळवार आहे, तर आजच्या आज तर तुम्ही हा उपाय करणार नाही आहात. पण येणारा मंगळवार, कुठलाही मंगळवार असू द्या, त्या मंगळवारच्या आधी तुम्हाला एक नवीन सुपारी घरामध्ये आणायची आहे. घरात असणारी सुपारी वापरायची नाही आहे. नवी कोरी सुपारी तुम्हाला घेऊन यायची आहे. आणि ती सुपारी आणून तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला त्या सुपारीला अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही दुधाने घाला, केसरने घाला, पंचामृताने घाला, तुम्हाला ज्याने कशाने शक्य होईल ना, त्याने त्या सुपारीला अभिषेक घालायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अभिषेक घालताना आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. मग तुमचा दुधाने अभिषेक घालून झाला, किंवा पंचामृताने अभिषेक घालून झाला ना, परत ते दुधाचं पाणी जे काही आहे ना, ते आपल्याला झाडाला घालायचं आहे. त्यानंतर सुपारी कोरडी करून घ्यायची. नंतर चांगल्या स्वच्छ पाण्याने आपल्याला परत एकदा सुपारी धुवून घ्यायची आहे. परत एकदा चांगल्या पाण्याने सुपारीला अभिषेक घालायचा आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणणं जर तुम्हाला शक्य होत नसेल ना, तर मग तुम्ही ओम गणपते नमः हा मंत्र म्हटलात तरी चालेल. असं करून झाल्यानंतर तुम्हाला ती सुपारी देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. या मंगळवारपासून ते पुढच्या मंगळवारपर्यंत रोज त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचे आहे, व रोज त्या सुपारीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आणि त्यानंतर पुढच्या मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, तर पुढच्या मंगळवारी ती सुपारी उचलून घ्यायची आहे. छोटासा एक लाल कपडा घ्यायचा आहे,
घरामध्ये आपल्याकडे ब्लाऊज पीसचा असू द्या, अस्तर असू द्या, कुठलाही लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. नसेल तर तुम्ही नवीन कपडा घेऊन या. त्या कपड्यामध्ये तुम्हाला ती सुपारी बांधायची आहे व ती सुपारी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, जिथे आपण रोज जाणार नाही, ज्याला आपण रोज शिवणार नाही सुपारीला, चुकून टच झाला, कधीतरी टच झाला ठीक आहे, पण त्या सुपारीला आपल्याला रोज टच नाही झाला पाहिजे, अशा ठिकाणी तिजोरीमध्ये ती सुपारी ठेवायची आहे. हा उपाय तुम्ही मनोभावाने जर केलात ना, तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमच्या नशिबाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळणार आहे. बघा, कोणी या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणतं, कोणी विश्वास ठेवतं. ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्याला याचा अनुभव आलेला आहे. कारण की कोणतीही गोष्ट असू द्या, त्याच्या विश्वासाशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही आणि त्यासोबतच मेहनतीशिवाय. त्यामुळे तुम्ही एकदा विश्वासाने हे काम करून बघा. आणि जेव्हा केव्हा तुम्ही सुपारीची पूजा करत असाल ना, त्यावेळेस गणपती बाप्पा, गणपती अथर्वशीर्ष म्हणणार आहात, ओम गण गणपती म्हणणार आहात व त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीला प्रार्थना करायची आहे. तुम्हाला जी काही अडचण आहे, तुम्हाला संकट आहे, जे काही आहे ते तुम्हाला सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पाला सांगायचं आहे. तुमची इच्छा जी काही आहे ते नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील. एकदा हा साधा सोपा उपाय नक्की करून पहा.